रत्नागिरी शहरातील कोकणनगर येथील शासकीय रास्त धान्य दुकानात सुरू असलेल्या कथित अनियमित कारभाराविरोधात अखेर कठोर कारवाई करण्यात आली आहे। प्रभाग क्रमांक 4चे नगरसेवक केतन उमेश शेट्टे आणि नगरसेविका फौजिया तन्वीर मुजावर यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नागरिकांच्या तक्रारींची गंभीर दखल घेत पुरवठा विभागाने संबंधित रेशन दुकानावर सीलबंद कारवाई केली आहे। कोकणनगर परिसरातील नागरिकांनी दुकानातील अनागोंदी कारभाराबाबत यापूर्वीच नगरसेवक केतन शेट्टे आणि नगरसेविका फौजिया मुजावर यांच्याकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या। या तक्रारींची दखल घेत नगरसेवकांनी तातडीने प्रशासनाकडे पाठपुरावा केला, ज्यामुळे पुरवठा विभागाचे अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुकानदार सचिन गोठणकर यांच्या विरोधात नागरिकांनी लेखी तक्रार दाखल केली। दुकानातून कधी फक्त गहू तर कधी फक्त तांदूळ दिला जात असल्याचे नागरिकांनी अधिकाऱ्यांसमोर सांगितले। एका महिन्याचा संपूर्ण साठा एकाच वेळी न देता नागरिकांना वारंवार दुकानाच्या फेऱ्या माराव्या लागतात, ज्यामुळे नागरिकांचा वेळ आणि आर्थिक खर्च वाढून सर्वसामान्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता। गेल्या अनेक दिवसांपासून रेशन वेळेत न मिळणे, दुकानदाराकडून नागरिकांशी अरेरावीची वागणूक आणि धान्य वितरणात होत असलेल्या अनियमिततेमुळे परिसरामध्ये तीव्र संताप व नाराजीचे वातावरण पसरले होते। पुरवठा अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या लेखी तक्रारी नोंदवून घेतल्यानंतर प्राथमिक तपासणीत गंभीर अनियमितता आढळल्याने रास्त धान्य दुकानाला तात्काळ सीलबंद केले। या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे। सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेपर्यंत आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत हा पाठपुरावा असाच सुरू राहील, असे स्पष्ट भूमिका नगरसेवक केतन शेट्टे यांनी घेतली आहे। दोषींवर कठोर कारवाई करून रेशन वितरण व्यवस्था सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली असून यावेळी पुरवठा विभागाचे अधिकारी सायली चव्हाण, निशा पाईकराव काळेसर यांच्यासह मोठ्या संख्येने स्थानिक नागरिक उपस्थित होते।